मुंबईतील अनधिकृत कबूतरखान्याविरोधामध्ये मनसेच्या पर्यावरण सेनेने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। हे अनधिकृत कबूतरखाने बंद करण्यात यावेत अशी मागणी करत दादरच्या नारळीबाग परिसरात वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। पक्ष्यांना खायला घातलं की पुण्य मिळतं या भावनेतून अनेक जण कबूतराला खायला टाकतात। यातूनच अनधिकृत कबूतरखाने तयार होत आहेत। मात्र कबूतरांची संख्या वाढल्यामुळे शहरात श्वसनाचे विकार सुद्धा वाढलेले आहेत आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे असं सांगत मनसेने या कबूतरखान्यांना विरोध केलेला आहे। हे कबूतरखाने त्वरित बंद करण्यात यावेत यासाठी या वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्याला परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं। वाढलेल्या कबुतरांमुळे जी त्यांची पिसं आहेत आणि हे वैज्ञानिक दृष्ट्या पण याचे पुरावे देण्यात आले की त्यांच्या पिसांमुळे अनेक लोकांना लहानपणापासून श्वसनाचे त्रास होतात। जे त्या कबुतरखान्याच्या आजूबाजूला राहतात त्यांना श्वसनाचे त्रास तयार होतात। यासाठी महानगरपालिकेला जाग यावं म्हणून अनेक वेळेला आमच्या जय शृंगारपूर यांनी पत्रव्यवहार केलाय, पण महापालिकेला जर जाग येत नसेल तर त्यांना जाग यावी यासाठी या वॉकेथॉनचं आयोजन त्यांच्यातर्फे केलेलं आहे। कबुतरांमुळे आरोग्याला नेमका धोका कसा आहे आपण समजून घेऊया। कबुतरांमुळे आरोग्याला धोका निर्माण होतोय। कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे आजार निर्माण होत आहेत। तसंच कोरडा खोकला, दम लागणे, ताप आणि दमा असे विकार सुद्धा होत आहेत। तसंच वेळेमध्ये उपचार न घेतल्यामुळे फुफ्फुसं निकामी होऊ शकतात असा सुद्धा धोका वर्तवण्यात येतोय। तसंच कबुतराची विष्ठा सुकल्यास त्याची पावडर होते आणि त्याचा सुद्धा त्रास होतोय। पंखांच्या फडफवण्यामुळे सुद्धा पावडर श्वसनाद्वारे फुफ्फुसामध्ये आत जाते। पुढच्या बातमीकडे वळूया। डोंबिवलीतील 1-2 नाही तर तब्बल 6,500 कुटुंब येत्या काही दिवसांमध्ये बेघर होणार आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर डोंबिवलीतील 65 इमारती या जमीनदोस्त होणार आहेत। पण या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आलेला आहे आणि तो म्हणजे चूक कोणाची आणि भुर्दंड कोणाला हा मुद्दा पुढे करत 7 तरुणांनी या प्रकरणी एक वेगळं पाऊल उचललेलं आहे जे आतापर्यंत कधीच या प्रकरणामध्ये आलेलं नव्हतं। ज्या घरांमध्ये निवारा मिळाला होता ते सोडून बेघर होण्याची वेळ इथल्या रहिवाशांवर आली आहे। डोंबिवलीतील याच इमारतीमध्ये राहून सुखी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न आता धुळीस मिळालंय। त्यातील हा प्रणव पाटील। मुंबईतील घर परवडत नाही म्हणून ठाण्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या प्रवीणनं लग्नानंतर डोंबिवलीत स्वतःचं घर घेतलं। मुलाबाळांसह सुखानं संसार सुरू असतानाच कोसळलेल्या या संकटामुळे प्रणव कोलमडून गेला, कारण इथल्या घरासाठी त्याने 30 लाखांचं कर्ज घेतलंय। न्यायाच्या मागणीसाठी इथल्या 7 तरुण रहिवाशांनी आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय। बिल्डरांनी हे जे केले डॉक्युमेंट खोटे करून आणि अधिकाऱ्यांनी खोट्या सह्या वापरल्या असतील किंवा अधिकाऱ्यांनी त्याच्यात इन्व्हॉल्वेशन असेल तर त्या अधिकाऱ्यांनी जे आम्हाला फसवलंय, ज्या बिल्डरांनी आम्हाला फसवलंय, ज्या राजकीय लोकांनी आम्हाला फसवलंय, तर याच्यातून आज काल आमची केस झाली होती। त्या केसमध्ये सांगितलं होतं की डिमॉलिशनची ऑर्डर ती कायम राहणार आहे, म्हणजे आमचा अर्ज होता तो फेटाळला होता। आता आम्ही याच्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे जाणार आहोत, सुप्रीम कोर्टाकडे आमचा न्याय मागणार आहोत। सर्व कागदपत्र तपासून प्रणवने कोपर स्टेशनला लागून असलेल्या साई गॅलेक्सी इमारतीमध्ये घर घेतलं होतं। राष्ट्रीय बँकेने त्याला लोन दिलं, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं पाणी दिलं, वीज मिळाली, पालिकेनं कर देखील वसूल केला। मात्र त्याच पालिकेनं इमारत अनधिकृत असल्याची नोटीस 2 वर्षांपूर्वी पाठवली होती। म्हणजे जर बिल्डरांना किंवा इथल्या विकसकांना इथले जे लोक होती त्या लोकांना जर सांगितलं होतं की हे यांना नोटीस आली आहे, हे इनलिगल बांधकाम आहे, मग तेव्हाच केडीएमसी कडून किंवा सहाय्यक आयुक्त आहेत त्या सहाय्यक आयुक्तांनी का नाही केलं? सहाय्यक आयुक्त काय करत होते? आज 19 पासून जर आज 24 पर्यंत जर विचार केला, आज 6 वर्षात सहाय्यक आयुक्तांनी ही बिल्डिंग बघितलीच नाही का? आज एक छोटासा झोपडा झाल्यानंतर ते झोपडा एका रात्रीत होतं। ही छोटी, मला सांगा, ही 4 विंगची बिल्डिंग आहे, 7-7 माळ्याची बिल्डिंग आहे, ती एका रात्रीत उभी राहणार आहे का? प्रणव प्रमाणेच साई गॅलेक्सी इमारतीत अनेक रहिवाशांवर जानेवारी 2023 मध्ये संकट कोसळलं। कर्ज काढून घर घेतलं, सर्व कमाई त्यात गुंतवली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं।
बिल्डिंग घेताना मी एक बिल्डरला क्वेश्चन पण केला होता की याचं रजिस्ट्रेशन होणार का, तर त्यांनी मला क्लिअर कट सांगितलं तुमचं KDMC थ्रू प्रॉपर रजिस्ट्रेशन होणार, प्रॉपर टॅक्स पावती लागणार, तुम्हाला लाईट पाणी हे तुम्हाला KDMC थ्रूच मिळणार आहे. तर मी याच्यावर विचार केला की नाही, हा प्रॉपर लिगल रूम दिसतात, त्यामुळे मी रूम घेतली आहे. KDMCच्या ऑफिसर्स इन्व्हॉल्ड आहेत. 2023 ज्या वेळेला आम्हाला नोटीस आली त्याच्यानंतर इकडे जे ऑफिसर होते वॉर्डमध्ये, साबळे म्हणून वैयक्तिक नाव मी सांगू शकतो, त्या व्यक्तीने आम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की ही जी नोटीस आलेली आहे ह्याला तुम्ही जास्त लक्ष नका देऊ, ही जस्ट रेअर किंवा ही नॉर्मल प्रोसिजर म्हणून, म्हणजे KDMC सुद्धा या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड आहे. आणि KDMCच्या ज्या वेळेला गळ्यावरती आलेलं आहे की कुठेतरी KDMCचे लोक फसतात, त्याच्यामुळे KDMCने हात वरती करायला म्हणून हे डिमॉलिशची ॲक्सेप्ट जी आहे ऑर्डर ॲक्सेप्ट केली. इमारतीचा रेरा नंबर आणि कागदपत्र पाहून या रहिवाशांनी साई गॅलेक्सीमध्ये घरं घेतली. मात्र आता झालेल्या फसवणुकीला जबाबदार कोण, असा सवाल रहिवाशी करतायत. फसवणूक असल्याचं आढळून आल्यानंतर रेराने 5% दंड का ठोठावला नाही? दंड ठोठावला असता तर कुणी फ्लॅटच घेतला नसता. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला त्यांच्या जागेवर इमारत उभी राहतेय हे दिसलं नाही का? या इमारतींना पाणी, लाईट दिलं, काही योजनेअंतर्गत घरे दिली, यामुळे राष्ट्रीय बँकांनी ग्राहकांना कर्ज दिलं. यामागे आर्थिक राजकारणही आहे. स्थानिक नगरसेवकाला 2 फ्लॅट दिले जातात. अधिकाऱ्यांना 1 लाख ते 50 लाखांपर्यंत अंडर टेबल पैसे दिले जातात. पैसे दिल्यामुळे अशा बांधकामांवर कोणीही लक्ष देत नाही. तर अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचं पुनर्वसन करता येणार नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय. कोर्टाने स्पष्ट केलेले आहे की यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा रिलीफ देता येणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता या इमारतींना रिक्त करून त्यांच्यावर सक्तीनं कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही आहे. तर त्यानुसार आता महानगरपालिका ही कारवाई हातात घेतलेलीच आहे. त्याच्याबरोबर या ठिकाणी आता व्हॅकेट करण्यासाठी, इमारत निष्कासित करण्याच्या अगोदर रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठीची कारवाई आमची पोलीस प्रशासनाच्या मदतीने चालू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील जवळपास 65 इमारतींवर कारवाई होणार आहे. मात्र या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक, पालिका अधिकारी, रेरा अधिकारी, निबंधक विभाग, बँका यांची ED किंवा CBIनं चौकशी करावी अशी मागणी रहिवाशांना केली आहे. ही मागणी सर्वोच्च न्यायालयातही करून कारवाईसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. कल्याण डोंबिवलीमध्ये केवळ 65 नाही तर 900 इमारती अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती RTA कार्यकर्ते पांडुरंग भोईर यांनी दिलेली आहे. डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींचा प्रश्न ऐरणीवरती आला. या मुद्द्यावरून शिवसेना उभाटा सुद्धा आक्रमक झालेली आहे. अनधिकृत इमारत प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी उभाटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केलेली आहे. दरम्यान या विषयासंदर्भात आदित्य ठाकरे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यावरती मार्ग काढतील असं सुद्धा त्यांनी यावेळेला सांगितलं.